जयसिंगपूर येथे शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा आंतरराष्ट्रीय भरली होती आणि काल रविवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता आणि रात्रीचे 9:30 वाजता सेमीफायनल सुरू झाल्या। 2 सेमीफायनल आणि एक अंतिम सामना अशा स्पर्धेची रंगतदार सुरू झाली। पहिला सेमीफायनल सुरू झाला आणि गॅलरीमध्ये प्रेक्षक हजारोच्या संख्येने उपस्थित होते आणि मैदानाकडे लक्ष देऊन होते। हा सामना कोण जिंकणार, कारण का या सेमीफायनलच्या स्पर्धेमध्ये एका टीममध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू दर्जाचे होते, त्यातील काही आंतरराष्ट्रीय सुद्धा इंडिया टीमसाठी खेळणारे खेळाडू होते आणि म्हणून प्रेक्षक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। सामन्याला सुरुवात झाली, पंचांनी शिटी मारली आणि सामन्याला सुरुवात झाली। पहिला पास झाला आणि प्रेक्षक टाळ्याच्या गजरात त्या सेमीफायनलचे स्वागत केले, परंतु त्यातच एकापेक्षा एक गोल समोरची टीम करत होती आणि एकीकडची टीम मात्र चुकावर चुका करत होती। त्यातून प्रेक्षक आपापसात चर्चा करू लागले, कारण 15-0 ने पहिला सेट पुढच्या टीमने जिंकला होता, म्हणून प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यातच ही मॅच फिक्स झाली का असेच आपापसात गॅलरीमध्ये बसून बोलू लागले। एकूण 3 सेट असतात, 3 मध्ये 2 कोण जिंकल ती खऱ्या अर्थानं टीम विन होती, पण इथं 2च सेट झाले आणि दोन्ही सेट वनवेज झाले, त्यामुळे प्रेक्षकसुद्धा नाराज झाले। काही प्रेक्षक उठून मॅच सोडून पाहण्याचे उठून जाऊ लागले, म्हणून प्रेक्षक म्हणत होते ही मॅच फिक्सिंग झाली का काय आणि आता पुढचे सामने बघण्यात सुद्धा मजा नाही असे म्हणून प्रेक्षक उठून गेले, म्हणून मॅच फिक्सिंग झाली का।